ही घटना अशोक सराफ यांनी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रात मी बहुरूपी या पुस्तकामध्ये लिहून ठेवलेली आहे। अशोक सराफ लिहितात, तेव्हा तो बंगाली माणूस नसता तर आज अशोक सराफ कधीच मातीत असता। अशोक सराफ हा माणूस स्वभावाने थोडासा तिरका पण अभिनयात महानायक। दादा कोंडके यांनी अशोक सराफ यांना घडवलं। दादांची इच्छा होती की अशोक सराफबरोबर काम करायची, पण अशोक सराफ यांनी पाठ फिरवली। नंतर सचिन, महेश कोठारे, लक्षा यांच्यात अशोक सराफ मिसळून गेले। अभिनेता म्हणून अशोक सराफ याने तब्बल 200 सिनेमे केले आणि खास करून लक्षासोबत 55 सिनेमे केले। हा माणूस महानायक म्हणून आपल्या मनात जिवंत असला तरी 17 एप्रिल 1987 साली त्या अपघातात जरा कमी मेलेलेच। नमस्कार, मी दत्तराज, तुम्ही पाहत आहात सिनेमा रसिक यूट्यूब चॅनेल। आणि मंडळी, सिनेमा आवडतो ना, मोगास कळू नको, तो जगून घ्या आणि थेट सिनेमा रसिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथं फक्त सिनेमा नाही तर सिनेमाच्या परंपरेचा आणि कलाकाराच्या माहितीचा जिवंत अनुभव येतो। आणि मंडळी, 17 एप्रिल 1987 रोजी त्यांचा गंभीर अपघात झाला। त्या दिवशी ते सलग काही दिवस शूटिंग करून थकलेले होते। मुंबईत ते बडे घर की बहू या सिनेमाचं काम संपवून ते कोल्हापूरला मामलापुरीच्या या मुहूर्तासाठी निघालेले होते। अँबॅसेडर गाडीत ते मागच्या सीटवर झोपलेले होते। खेड शिवापूरवर सकाळच्या 8च्या सुमारास त्यांच्या गाडीने टेरर एस्टेर ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। ही धडक इतकी जोराची होती की ड्रायव्हर जागीच ठार झाला। ट्रकचा ड्रायव्हर आणि क्लिनरसुद्धा वाचले नाहीत। गाडी पूर्णपणे चिरडलेली होती। अशोक सराफ सीट सकट बाहेर फेकले गेलेले होते। त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झालेली होती। नंतर डॉक्टरने सांगितले की त्या जखमेला हँडसम फ्रॅक्चर असे म्हणतात आणि अशा जखमेतून वाचणं म्हणजेच की एकदमच कठीण होतं। अपघात घडल्यानंतर ते रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडून होते। एका बिहारी माणसाने त्यांना ओळखले आणि काही लोकांनी मिळून त्यांना एसटीने पुण्यातील ससून हॉस्पिटलमध्ये आणले। ससूनमध्ये ते काळ उपचाराशिवाय तिथेच पडून होते, कारण की अपघाताची केस होती आणि कोणीही जबाबदारी घेत नव्हती। त्यावेळी तेथे आलेल्या कल्पना कौशला नावाच्या मुलीने ही जबाबदारी घेतली आणि माहिती पुढे पोहोचवली। अभिनेते सूर्यकांत यांना फोन लावून सांगण्यात आले। त्यानंतर चारुदत्त सरपोतदार आणि अजय सरपोतदार यांनी संपूर्ण जबाबदारी घेऊन त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये हलवून संचितच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि डॉक्टरांनी सांगितले की थोडासा जरी वेळ झाला असता तर अशोक सराफ आज आपल्यात नसते। संपूर्ण 3 दिवस ते बेशुद्ध होते। शुद्धीवर आल्यानंतर त्यांना शरीर हलवता देखील येत नव्हतं, काही काळ चालता देखील येत नव्हतं। पुन्हा काम करता येईल काय नाही ही मोठी शंका आलेली होती। त्या काळात त्यांच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरल्या। अशोक सराफ संपले आणि अशोक नावाचा पडदा सिनेमातून पडला अशा बातम्या फिरू लागलेल्या होत्या। ते बराच काळ हॉस्पिटलमध्येच होते। उपचार, ऑपरेशन, विश्रांतीनंतर काही महिन्यांनी ते पुन्हा कामावर आले। या काळात त्यांच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी त्यांना मोठी साथ दिली। सचिन पिळगावकर, चारुदत्त सरपोतदार, अजय सरपोतदार, भाऊ सुभाष आणि इतर अनेक जण सतत संपर्कात होते। हा संपूर्ण प्रसंग अशोक सराफ यांनी त्यांच्या मी बहुरूपी या पुस्तकामध्ये स्वतःच्या शब्दात लिहून ठेवलेला आहे आणि त्यांनी या घटनेला आयुष्यातील दुसरी संधी आणि पुनर्जन्म अशी भावना व्यक्त केलेली आहे। आणि मंडळी, काळ आला होता पण वेळ आली नव्हती। सिनेमा आवडतो ना, मोगास कळू नको, तो जगून घ्या आणि थेट सिनेमा रसिक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की इथं फक्त सिनेमा नाही तर सिनेमाच्या परंपरेचा आणि कलाकाराच्या माहितीचा जिवंत अनुभव येतो।